अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दिशा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। बैठकीत खासदार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती होती। जिल्ह्यात महावितरणाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या प्रमुख बैठका व कार्यक्रमांना स्थानिक खासदारांना निमंत्रित केले जात नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला। यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री रक्षा खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। तुम्ही आम्हाला कमी समजू नका, एक पत्र द्यायची आवश्यकता आहे, तुम्हाला हे महागात पडेल असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी दिलाय। जळगाव जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या समिती बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। मात्र महावितरणाच्या कामकाजातील समन्वयाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींना डावलण्याच्या प्रकारामुळे वातावरण काही काळ तापलेले पाहायला मिळाले। आज रोजी 74 झाले, 73 झाले। 74 पैकी आपण मागे विषय बोलला होता की 74 पैकी तुम्ही खासदार म्हणून आतापर्यंत कधी एका प्रोग्राममध्ये तुम्ही बोलवलं का? मला मागच्या वेळेस मी सांगितलं 60% जो आमचा रेशो केंद्राचा आहे, 60% सेंट्रलचा रेशो आहे। आम्हाला इथं आमची कामं दाखवलं की माझं एवढं आहे, मंजुरी तुम्ही कोणत्या कामांना घेतली नाही घेतली याचं ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तुमची स्वतः नाही रिस्पॉन्सिबिलिटी का की आमच्या मतदारसंघात आमची काय डिमांड आहे? मॅडम आता सर्वांना सूचना दिलेल्या की जी कामं आपल्या होती किती वेळा सूचना देणार तुम्ही? दर मीटिंगला मी मागच्या दिवसाला मीटिंगला सांगितलेलं आहे सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये टाकायचे। लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच ना, मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सल्ट आहे का, लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का, की तुमचं मत काय? मॅडम उपकेंद्र मला एकाचाही फोन नाही। 4 कार्यक्रम झाले होते, मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण आमचं अधिवेशन होतं, पण मला पालकमंत्री महोदयांकडे निरोप आला कार्यक्रमाचा, डिपार्टमेंटकडून नाही। तुम्ही चुकीचं करताय। तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी। 4 उपकेंद्र मान्य ना, जवाहरमध्ये 4 उपकेंद्रांचं उद्घाटन झालंय। मी गेलो होते एका कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार। मग आम्ही कुठे जातो? डिपार्टमेंटकडे आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही। तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून मग कार्यक्रम करा ना। तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाकता, आम्ही गेले पुढे। मॅडम आपले जे आता कार्यालय हे करून घेतो आणि मी तुम्हाला बघा जेवढे तुम्ही जिल्ह्यातील तुम्हाला मी परत हे सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा। उद्या तुम्ही अडचणीत येणार बरं, आम्हाला फक्त एक विजिलन्सला पत्र द्यायचंय तुम्हाला। जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहेच, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय। आम्ही असं म्हणत नाही, ऑफकोर्स आमदारांचाही तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर। आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या, तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? मॅडम आपले टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर करेन। हो, हे 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहराच्या कामासाठी मागितली होती, तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी। आणि जेव्हा इथे पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचे आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही, कुठलंच नाही। मग ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना मला। तुम्ही बसले तर तुम्ही दोघं तिघं होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी, तुमच्याकडनं एक तरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुमच्या कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं का आमच्याशी? नाही। ह्या बाबतीमध्ये अंडरस्टिमेट मागच्या मीटिंगला कोण होतं? तुम्ही होतं साहेब। मग त्यानंतर सर मॅडम प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये पत्रिका आपण पाठवतो। तुमचा पत्रिका आपण बघितली, फोटो बघितला, पण तुमचं कम्युनिकेशन आहे त्याशी फोटो नका म्हणून मी टाका। नाही ठीक आहे ना, आम्ही वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेता। मी मध्ये सांग तुम्ही तारीख आम्हाला शिकवून काय ठरवतो? ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख पण तुम्ही सांगितली। मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं, उद्घाटन केलं जेव्हा हे नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता? त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वेळ घ्या ना आमची। तुम्ही पत्रिका छापतात आणि पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे, काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय? आमचं काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम, आम्ही बोलत नाही किंवा त्यांच्यासारखं आम्हाला कसं चुकीचं
असेल, पण वारंवार त्याच चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? हे बरोबर नाहीये. तुमचं काम मी हे सांगते चुकीचं ठीक पद्धत आहे आहे. मॅडम, आता पुढच्या वेळेला तुमच्या पुढच्या वेळेस काय, पुढच्या मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही मी काय सांगितलं करतो, काम कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला इमिजिएटली चार्ज करावं लागतं. काम कम्प्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं आहे, ॲज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते, कोणाला अडचणीत आणणं आमचं इंटेन्शन नाहीये, पण तुम्ही पण तुमचं लिमिटमध्ये राहा ना. तुम्ही पण व्यवस्थितपणे सगळं फॉलो करा ना. वारंवार सांगून तुम्ही काय ऐकत नाही. आमदार आणि खासदारांमध्ये कम्युनिकेशन आमचं खूप चांगलं आहे, पण डिपार्टमेंट जर अशा पद्धतीने वागत असेल तर ते मान्य नाही. पालकमंत्री 4 वेळा मला फोन करतात कार्यक्रमासाठी, मग तुमचं काम नव्हतं डिपार्टमेंटचं एक पण फोन करायचं. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.